तर मित्रांनो, आपण आंतरजातीय विवाह योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जे आजकाल आंतरजातीय विवाह भरपूर प्रमाणात होत असतात आपल्या देशात. परंतु काहींना पैशामुळे किंवा अनेक इतर अडचणीमुळे त्यांचं जे काही कौटुंबिक संसार असतो सुरुवातीचं, ते पूर्ण होऊ शकत नाही. तर अशा लोकांना ग्राह्य धरून महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे, असंच म्हणावं लागेल. तर त्याचं ठळक वैशिष्ट्य आता काय आहेत बघूया. या योजनेकडून राज्य सरकारकडून 50,000 रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे 2,50,000 रुपये मिळून एकूण 3 लाख रुपये लाभार्थ्यांना देण्यात येतात. आंतरजातीय विवाह योजना जाती भेदभाव कमी करून सर्व धर्मांमध्ये समानता आणणे या योजनेचं उद्दिष्टही आहे. ही रक्कम विशेषतः त्या तरुण आणि तरुणींना दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जाती किंवा जमातीतील तरुण मुलीशी किंवा मुलाशी लग्न केलेले आहे. महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे लाभार्थ्यांचे बँक खाते असणे, त्याला आधार लिंक असणे, म्हणजे बँक सेटिंग असणे अगदी गरजेचं आहे. या योजनेतील वार्षिक उत्पन्न मर्यादाही आता सरकारने रद्द केलेली आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न किती असू द्या, तुम्ही यासाठी पात्र असू शकता. त्याची अटी आता सरकारने ते रद्द केलेले आहे. त्यांचं उद्देश तर हेच आहे की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेता यावा. आणि आता खाली आहे आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रासाठी पात्रता. हे आहे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणीचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, तर खालीप्रमाणे आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी, कायमचा रहिवासी असावा. आंतरजातीय विवाह योजनेत मिळणारी रक्कम मिळवण्यासाठी तरुण व मुलीचे वय अनुक्रमे 21 व 18 वर्षापेक्षा कमी नसावे, 18 वर्षाच्या जास्तच असावे, जेणेकरून याचा लाभ तुम्हाला एकदम कायदेरित्या मिळेल. विवाहित जोडप्यांपैकी कोणतीही एक अनुसूचित जाती किंवा जमातीची आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्राचा भाग असणे अनिवार्य आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारी प्रोत्साहन रक्कम मिळवण्यासाठी विवाहित जोडप्याने कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारी प्रोत्साहन रक्कम मिळवण्यासाठी विवाहित जोडप्याने कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे. आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य श्रेणीतील तरुण किंवा मुलीशी विवाह केल्यास केवळ त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. तर आता आंतरजातीय विवाह योजनेसाठी कागदपत्रे काय लागतात. एक आहे आधार कार्ड, दुसरा आहे बँक खाते, तिसरा आहे जातीचा दाखला, चौथा आहे वयाचं प्रमाणपत्र, पाचवा आहे न्यायालयीन विवाह प्रमाणपत्र. म्हणजे आपल्याला मी म्हणल्याप्रमाणे हे तर ते आपल्याला भेटून जाईल. हे जे आहे इथं कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे. म्हणजे कोर्टामधून आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळेल. त्यालाच न्यायालयीन विवाह प्रमाणपत्र असे म्हणतात. आणि मोबाईल नंबर, बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर पाहिजे. आणि पासपोर्ट आकारचे 1 किंवा 2 फोटो तरुण आणि तरुणीचे दोघांचेही लागतात. तर आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रासाठी अर्ज कसा करावा, महाराष्ट्रातील लोकांनी यासाठी अर्ज कसा करावा. सर्वप्रथम अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुखपृष्ठ आपल्यासमोर उघडेल. या होम पेजवर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजनेचा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावं लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर पुढील पृष्ठ उघडेल. ह्या पृष्ठावर तुम्हाला नोंदणी फॉर्म मिळेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, लग्नाची तारीख, आधार क्रमांक
इत्यादी माहिती भरावं लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे तुमची ऑनलाईन नोंदणी होऊन जाईल. तर मित्रांनो, हे होतं आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या किंवा केलेल्या जोडप्यासाठी एक महत्त्वाची बातमी होती. ते आपल्यासाठी मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.